साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. मीटर रीडर कंत्राटी कामगारांचे महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने. स्मार्ट मीटर न बसवण्याची कामगारांची मागणी. 1 फेब्रुवारीपासून काम बंद करण्याचा इशारा. स्मार्ट मीटरला पुन्हा एकदा बुलढाण्यात विरोध सुरू झाला आहे. मध्यंतरी या संदर्भात मोठा विरोध झाल्यानंतर ते न लावण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर फिरवला आहे. पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याने मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटरमुळे रोजगारावर गदा येत असल्याने या विरोधात 1 फेब्रुवारीपासून काम बंद करण्याचा निर्णय मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. आज बुलढाणा महावितरण कार्यालयासमोर मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अभियंत्यांना दिले आहे. मी देळगोराच्या डिव्हिजनमधून आलेलो आहे. आम्ही सर्व 10 ते 15 वर्षापासून आम्ही काम करत आहे मीटर रिडिंगचा. पण या स्मार्ट मीटरमुळे आमचा रोजगार जाणार आहे. आमचं घर वगैरे सर्व या स्मार्ट मीटरच्या पेमेंटवर मीटरवर चालतात, जे आम्ही रिडिंग घेतो त्यावर. पण आज आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे. पण आम्हाला रोजगार कुठून देणार? आमचं घर कसं चालणार? आम्ही म्हणजे या सरकारला निवडून आणलेलं होतं आमचं रोजगार वाढवण्यासाठी. पण जे आमचं रोजगार आहे सध्या ते रोजगारसुद्धा चाललेलं आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 हजार पूर्ण कामगार आहे. पण आमच्या कामगाराचं मग स्मार्ट मीटर लावल्यानंतर रोजगाराचं काय? 40 ते 45 हजार हे बेरोजगार होणार आहे. मागण्या अशा आहेत की आम्ही 18 ते 20 वर्षापासून मीटर रिडिंगचं काम करत आहे. पण आज रोजी महावितरणने स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली आहे आणि त्याची बसवणीसुद्धा सुरू केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेत अशी घोषणा केली की घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार नाही. परंतु त्यांनी आता आदेश दिलेले आहेत की मीटर लावणे सुरू करून द्या. आणि बरेचसे मीटर लागलेले आहेत. आज पुऱ्या बुलढाण्यामध्ये 3.5 ते 4 हजार मीटर लागलेले आहेत. त्याची यादी आहे आमच्याकडे. आम्ही तुम्हाला ती यादी देऊ, प्रत्येक डिव्हिजनमध्ये देऊ. काय मागणी? आणि त्या स्मार्ट मीटरमुळे आमचे रोजगार प्रीपेड मीटर असल्यामुळे त्याचं रिचार्ज मारून ग्राहकाला त्याचं अगोदरच प्रीपेड करायला लागेल. आणि आता आमच्याकडे रोजगार राहिलाच नाही. तर मग आता आमच्यामधले काही असे लोक 50शी पार केलेले आहेत, त्यांना आता रोजगार कुठून मिळेल?